ताण, चिंता, थकवा, चिडचिड हे आजकाल प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. म्हणून आज आपण 10 मिनिटांचं फक्त प्राणायाम सेशन करणार आहोत, की ज्यामुळे तुमचं मन शांत होईल. तुम्हाला एकदम छान निवांत वाटेल, स्थिरता लाभेल. तर मग हे 10 मिनिटाचं प्राणायाम रुटीन तुम्ही माझ्यासोबत करायचंय. फॉलो अलोंग व्हिडिओ आहे. म्हणजेच तुम्ही माझ्यासोबतच श्वास घ्यायचा आहे आणि माझ्यासोबत सोडा. अगदी कसलाच अनुभव नसला तरी चालेल. नमस्कार, मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर. तर चला प्राणायाम रुटीनला सुरुवात करूया. छान सुखासन किंवा पद्मासनामध्ये बसायचं आहे. आरामात खुर्चीवर, सोफ्यावर किंवा अगदी बेडवर बसला तरी चालेल. तर बघा, आज आपण दीर्घ श्वसन, कपालभाती, अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. माझ्यासोबतच तुम्ही सुरुवात करायची आहे. डोळे बंद, पाठ ताठ, मान सरळ, हातांची ज्ञान मुद्रा. मी काउंट देणार आहे, त्याप्रमाणे आपण सुरू करूया. दीर्घ श्वसनाने मन शांत आणि स्थिर होते. एक दीर्घ श्वास घ्या. 1 2 3 4 सोडा. 1 2 3 4. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. 1 2 3 4 आणि सोडा. 1 2 3 4. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. 1 2 3 4 आणि सोडा. 1 2 3 4. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. 1 2 3 4 सोडा. 1 2 3 4 घ्या. 1 2 3 4 सोडा. 1 2 3 4. पुन्हा एकदा. 1 2 3 4 सोडा. 1 2 3 4. रिलॅक्स. शांत बसायचं आहे. आता कपालभाती करूया. आपण 20-20 चे 3 आवर्तन करणार आहोत. जोर जोरात आपल्याला श्वास सोडायचा आहे. ओके, श्वास घेताना नॉर्मल आणि सोडताना मात्र जोरात सोडायचा आहे. छान. हात द्रोण मुद्रेत, डोळे बंद, संथ श्वसन. कपालभाती सुरू करत आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. संथ श्वसन. पुन्हा एकदा कपालभाती सुरू करूया. 20 स्ट्रोक. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. संथ श्वसन. स्टार्ट करूया कपालभाती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. संथ श्वसन. शांत बसा. डोळे बंदच राहतील. ओके. आता एका हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची प्रणव मुद्रा या पद्धतीने अनुलोम विलोम करणार आहोत.
डावीने श्वास घ्या आणि डावी नाकपुडी बंद करून उजवीने श्वास सोडा. पुन्हा उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा. असे आपण 5 आवर्तन करणार आहोत. डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा. पुन्हा डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा. पुन्हा डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा. लास्ट, डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. उजवीने श्वास घ्या आणि डावीने सोडा. रिलॅक्स, शांत बसायचं आहे. या प्राणायामामुळे मन शांत होतं, फोकस वाढतं. येस, एकाग्रता वाढते. आता आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. भ्रामरी प्राणायाम चिंता आणि झोपेसाठी खूप प्रभावी आहे. हे प्राणायाम तुम्ही अगदी सकाळी केलात तर खूपच छान फायदे आहेत. पण जर तुम्हाला ताण, चिंता दूर करून छान झोपायचं असेल तर तुम्ही झोपायच्या आधी हे रुटीन नक्कीच फॉलो करू शकता. दोन्ही कान छान बंद करायचे आहेत. बोटे छान सेट करा चेहऱ्यावर. स्टार्ट करूया भ्रामरी प्राणायाम माझ्यासोबत. एक दीर्घ श्वास घ्या आणि मचा आवाज करत श्वास सोडा. अशी 5 आवर्तन करूया. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. श्वास घ्या आणि सोडा. श्वास घ्या, सोडा. डोळे बंदच राहतील. हातांची ज्ञान मुद्रा छान मांडीवर, पाठ ताठ, मान सरळ. आपल्याला आता छान शांत अगदी 2 मिनिटांचं ध्यान करायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा.
मन शांत. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. श्वास आत येतोय, बाहेर जातोय. श्वासाबरोबर छान पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या आतमध्ये येते आणि श्वास सोडताना निगेटिव्हिटी, चिंता, ताण दूर होत आहेत असा विचार करा. खूप छान आनंदी रिलॅक्स फील होत आहे. माझा इथून पुढचा प्रत्येक दिवस छान आनंदात जाईल अशी छान कल्पना करा. मन कुठे भरकटत असेल तर त्याला पुन्हा जागेवर आणण्यासाठी छान श्वासावर लक्ष केंद्रित करा. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. रिलॅक्स, शांत. ग्रॅटिट्यूड करा. थँक्स गॉड फॉर एव्हरीथिंग. रिलॅक्स. दोन्ही हात छान रब करा. डोळ्यांवर ठेवा आणि हातांच्या उंजळीत हळूच डोळे उघडायचे आहे. सो फ्रेंड्स, हा 10 मिनिटांचा प्राणायाम तुम्ही नक्कीच फॉलो करा. तुम्हाला खूप छान फायदे होतील. आणि या प्रत्येक प्राणायामाची जर सविस्तर माहिती हवी असेल तर मी सर्व लिंक या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, त्या जाऊन पहा आणि खूप छान सारे फायदे आणि व्यवस्थित कसा करायचा हे जाणून घ्या. तसेच तुम्ही हीच व्हिडिओ रोज पाहून माझ्या बरोबर प्राणायामाचा सराव केला तर तुम्हाला खूपच छान फायदे होतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तसेच तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी. तर मग भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.